सो एक सोपा उपाय आहे की आपण सकाळी स्वयंपाक समजा घरी करत असो किंवा बाई करत असेल तर एक 2-3 दिवस जेवढं तेल आपण वापरतो आहे ना कशात आहे, मग ती कणिक भिजवताना असेल, पोळी करताना असेल, फोडणी, एक बाजूला छोटीशी डबा घ्या, त्याच्यात तेवढं काढा. मग तिथेच तुम्हाला कळतं की माझं किती खाल्लं जात आहे आणि मग मला ते कुठे कमी करता येईल. तो बऱ्याच ठिकाणी माझं ऑब्झर्वेशन आहे की 1 टीस्पून एका माणसासाठी फोडणीला, पाव किलो असेल तर 1, त्याच्यात तेवढी फोडणी आणि वास लागतो आणि मग थोडंसं पाणी घालून तुम्हाला शिजवता येतं आणि मग त्याला टेस्टी करायला आयडियाज आहेत. इनफॅक्ट कितीतरी गोष्टी की जेव्हा लोकांना कच्चा कांदा वगैरे ज्यांच्याकडे आवडतो, थोडंसं कांदा, कोथिंबीर असं काहीही घातलं तुम्ही कशातही, इट बिकम सो टेस्टी. मग ते ही उसळ मी कमी तेलात केली हे डोक्यातनं आधी काढून टाका. ती नीट शिजली पाहिजे, कुकरमध्ये करा. वरती त्याला तवंग आणि तर्री तर्री कशाला आली पाहिजे? तुम्ही काय मिसळचं स्टॉल चालवताय का? तळणीसाठी कुठलं तेल चांगलं? नाही, पण ते तेल संपत नाही. मग ते कसं संपवायचं किंवा किती वेळा परत गरम करायचं? तर तुम्ही अजून एकदा फार तर वापरा आणि मग संपवून टाका. किंवा नमस्कार. अवतीभोवतीच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत. आजचा जो विषय आहे तो बहुतेक लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. याचं कारण म्हणजे तो त्यांचं आरोग्य आणि चव या दोघांशी संबंधित आहे. तो विषय म्हणजे खाद्यतेलं किंवा कुकिंग ऑइल्स जी आपण स्वयंपाकासाठी वापरतो ती. आणि या संदर्भात आपल्याकडे मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत डॉक्टर स्मिता आलेले मॅडम. मॅडम नमस्कार. कमी तेलात आणि असे टेस्टी खमंग पदार्थ जर करायचे असतील तर ते कसे करायचे, म्हणजे त्याच्यासाठी काही टिप्स? असं एक जनरली बघितलं, 4 माणसांचं घरं पाहिली मराठी पद्धतीचा स्वयंपाक, तर सर्रास 4 लिटर 3 लिटर तेल विकत आणतात. तर माझ्या दृष्टीने आणि जो काय अभ्यास मी केला त्याच्यानं मला वाटतं की याच्या चक्क अर्धं पाहिजे. म्हणजे अगदी आकडाच सांगायचा तर एका व्यक्तीने एका महिन्यात विकत आणलेलं अर्धा किलो तेल खावं. 2 माणसं असतील तर 1 लिटर, 4 माणसं असतील तर 2 लिटर, आणि शिवाय अर्धा ते 1 लिटर तूप पण आपण आणलेलं आहे. याचं कारण आपण जेव्हा कोणत्याही वस्तू खातो तेव्हा त्याच्यात एक दृश्य आणि अदृश्य अशा 2 पद्धतीने फॅट आपल्या पोटात जाते. तर आता समजा घरामध्ये मी 1 किलो शेंगदाणे महिन्याला खाते, आठवड्याला 1 नारळ आणते आहे, अर्धा किलो सुकं खोबरं आणते आहे आणि काहीतरी पाव किलो बदाम खाते आहे. हे सगळं तेल माझ्याच पोटात जातं आहे. आणि शिवाय जर बाहेरचं आता आपण खूपदा आणत असू, बिस्किटं रोज खात असू, खारी बिस्किटं खात असू, शेव किंवा तळलेलं थोडं का होईना रोज खात असू, त्या सगळ्यातलं पण तेल आपल्या पोटात जातच आहे. त्यामुळे जे आपण विकत आणून खातो आहे त्याला मी दृश्य म्हणते आणि आपण या विविध मार्गाने खातो ते अदृश्य. आणि जवळजवळ ते 50-50 असतं. म्हणजे जेवढं आपण विकत आणून खातो जवळजवळ तेवढंच आपण दुसऱ्या मार्गाने पण खात असतो. हां, आणि म्हणून ते अर्धा लिटरच जर घेतलं तरी ते शरीराला काइंड ऑफ 1 लिटर माणशी महिन्याला मिळतं. किंवा आपण आता ते अजून फोडूया, 30 आपले दिवस आहेत आणि हिशोब सोपा म्हणून 900 ml घेऊया आपण. म्हणजे 30 ml रोजचं झालं. 30 ml म्हणजे साधारण एवढं किंवा छोटा आपण भुजाचं पाकिट सिंगल सर्विंग खातो ना पोटभर, ते 35 ग्रॅम असतं, लक्षात घे, छोटा कप. म्हणजे 30 ml रोज एवढं तेल खायचं आहे. आणि तुझं वय काय? 40. तू किती धावतेस, किती पळतेस, उठाबशा करतेस, असे शारीरिक कष्ट नाही आहेत ना आपल्याला. मग ह्या 30 ml मधनं त्याला 9ने गुणून खाडकन तुला एवढ्या कॅलरी मिळाल्या आणि हे दृश्य तेल आहे, तेवढंच तू अदृश्य पण खाल्लं आहेस. म्हणजे जवळजवळ 500 कॅलरीज माझ्या त्यातनं गेल्या. की 2000 तुला कॅलरीज लागत असतील तर त्याच्या 25% तू फॅट खाणं. 3000 कॅलरीज कन्झम्पशनवाला तो तरुण मुलगा आहे, शारीरिक कष्ट करतायत किंवा स्पोर्ट्स आहे, त्यांनी किती खाल्लं पाहिजे, वाढणारं मूल आहे, प्रेग्नंट बाई आहे, अशा ह्यानी. सो आपण हे नॉर्मल आणि व्हाईट कॉलर्ड म्हणजे खूप काही शारीरिक कष्ट नाहीत पण थोडंसं वर्कआउट करतो, नोकरी करतो, घरातली कामं करतो, त्याच्यासाठी हे माझा आकडा आहे की अर्धा लिटर. म्हणजेच घरामध्ये दोघंच असाल तर 1 लिटरचं किंवा, आणि शिवाय थोडं तूप पण आणलं आहे आणि बाकी हे सगळं आणलेलं आहे, हे एवढं खाल्लं पाहिजे. सो एक सोपा उपाय आहे की आपण सकाळी स्वयंपाक समजा घरी करत असो किंवा बाई करत असेल तर एक 2-3 दिवस जेवढं तेल आपण वापरतो आहे ना कशात आहे, मग ती कणिक भिजवताना असेल, पोळी करताना असेल, फोडणी, एक बाजूला छोटीशी डबा घ्या, त्याच्यात तेवढं काढा. मग तिथेच तुम्हाला कळतं की माझं किती खाल्लं जात आहे आणि मग मला ते कुठे कमी करता येईल. तो बऱ्याच ठिकाणी माझं ऑब्झर्वेशन आहे की घडीच्या पोळ्या जर करायची पद्धत असेल किंवा पराठा करायची तर त्याच्यात एकदम मोठ्या प्रमाणात तेल जातं, जे आपण कमी करू शकतो जर आपल्याला असं वाटलं आहे कन्झम्पशन जास्ती आहे तर. म्हणजे अगदी भाज्या कोरड्या कोरड्या करायच्या बेचव आणि हे इथे असं पराठा करायचा, ह्याला काय पॉईंट आहे? मग त्याच्याशिवाय परतलेली भाजी तरी नीट लागून दे, पण मग त्याच्याबरोबर तू कोरडी पोळी खा ना.
फुलका कर आणि वरून काही लावू नकोस, कारण हे तेल तुझ्याकडे गेले. अशा पद्धतीने आपण बॅलन्स ठेवू शकतो. आणि ते चव आणि हे मग तिळाची चटणी दाण्याचं कूट खातेस, तो पण एक मुद्दा आहे. दुसरं म्हणजे बऱ्याच जणांना माहिती नाही की सॅलडबरोबर थोडं तेल खाल्लंच पाहिजे. मग ते दाण्याचं कूट घाल त्याच्यात, नाहीतर तू त्याच्यामध्ये खोबरं घाल, नाहीतर फोडणी घाल, सॅलड ड्रेसिंग घाल. कारण बरीचशी जी विटॅमिन्स आहेत फॅट सोल्युबल ए डी, ती त्याच्याबरोबर सॅलडमध्ये असतात. गाजर बिजर याच्यात ती त्याच्याबरोबर जर तेल तूप अजिबात नसेल त्या जेवणात, तर ती तुमच्या ॲब्सॉर्बच होणार नाहीत. मग खाऊन काहीच उपयोग नाही, तुम्हाला ती मिळणार नाही आहे. आपण खरं काय केलं पाहिजे की एक आठवड्याभराचा बॅलन्स करायचा प्रयत्न केला पाहिजे. जर तुम्ही क्वालिटी तुम्हाला हवी तशीच हवी आहे, तर तुम्ही क्वांटिटीकडे लक्ष देऊन 20% म्हणा क्वांटिटी कमी करा. जर तुला कमी खाऊन तुम्हाला चालत नसेल, तर मग थोडंसं हे कमी करा खाण्यातलं तेल तूप. कारण जेव्हा मी 35 ml म्हणते तेव्हा ते एवढं तेल आहे. आणि हे जे मी दृश्य म्हणते आहे म्हणजे विकत आणून घातलं आहे, म्हणजे चांगला 8-10 चमचे, ते भरपूर झालं दिवसाला अलाव केलं आहे. दुसरा एक असा ॲप्रोच असू शकतो की तुम्ही टायमिंग बदलू शकता. दुर्दैवाने काय होतं, मुंबईसारख्या ठिकाणी दिवसभर आपण ना नेहमी स्टार्व्ड राहतो, अंडरफेड, म्हणजे हे पण स्वानुभवाचे बोल आहेत. आणि संध्याकाळी सगळे येतो, एकत्र असतं, ताजं बनवतं आणि तेव्हाच मग व्यवस्थित आणि पोटभर जेवतो. तर ते एकदम रॉंग टायमिंग आहे. कारण त्याच्यानंतर आपण झोपतो आणि ते तेवढं कन्झ्युम होत नाही. आणि ज्याची टेंडन्सी फॅटी आहे तो हमखास ती व्यक्ती त्याच्यामुळे जाडी होते. आणि म्हणून अगेन आय विल रिपीट की माणशी 1/2 लिटर महिन्याला. विकत आणायच्या तेल तुमच्या हातात आहे. आणि पुन्हा काचऱ्या परतलेल्या भाज्या त्याला लागतं, नाही तर ते जळतं, चांगलं होत नाही, अगदी खरं आहे. मग त्याची फ्रिक्वेन्सी कमी करा. अगेन क्वालिटी क्वांटिटीसारखं आवडतं तर तेव्हा नीट करा, पण आठवड्यातनं एकदा करता तर महिन्यातनं एकदा करा. आणि नाहीतर प्रेशर कुकरमध्ये डायरेक्ट कुकिंग करा भाजीचं. 1 टीस्पून एका माणसासाठी फोडणीला, 1/2 किलो असेल तर 1, त्याच्यात तेवढी फोडणी आणि वास लागतो. आणि मग थोडंसं पाणी घालून तुम्हाला शिजवता येतं. आणि मग त्याला टेस्टी करायला आयडियाज आहेत. तुम्ही इनव्हिजिबल फॅट्स जराशी वापरली, म्हणजे तुम्ही 2 चमचे खोबरं घातलं, ओला नारळ, लगेच चव एन्हान्स होते. पण त्या 2 चमच्यात 2 चमचे तेल नाही आहे, 80-90% पाणीच आहे ना, ते ओला पदार्थ आहे ना. लक्षात आलं तुम्हाला? म्हणजे ती कॉम्पेन्सेट करायला तुम्ही खोबऱ्याचा वापर केला, सुकं खोबरं नव्हे, ते कॉन्सन्ट्रेटेड आहे, ओला नारळ खाताना वरून घातलं तर ते तसं टेस्टलेस होत नाही. इनफॅक्ट कितीतरी गोष्टी की जेव्हा लोकांना कच्चा कांदा वगैरे ज्यांच्याकडे आवडतो, थोडंसं कांदा, कोथिंबीर असं काहीही घातलं तुम्ही कशात, इट बिकम सो टेस्टी. मग ते ही उसळ मी कमी तेलात केली हे डोक्यातनं आधी काढून टाका. ती नीट शिजली पाहिजे, कुकरमध्ये करा. वरती त्याला तवंग आणि तर्री कशाला आली पाहिजे? तुम्ही काय मिसळचं स्टॉल चालवताय का? कारण तिथे त्या गिराईकाच्या आयडियाप्रमाणे तुम्हाला त्या गिराईकाच्या आरोग्याशी काही देणं घेणं नाही आहे, तो त्याचा प्रॉब्लेम आहे. तुमचे मिसळ खपणं हा तुमचा ऑब्जेक्टिव्ह आहे, टेस्टी. त्यामुळे टेस्टी करताना अवाच्या सवा तेल वापरायची गरज नाही आहे, योग्य तेवढं वापरा. तळणीसाठी कुठलं तेल चांगलं? तळणीमध्ये नेहमी जास्ती जाणारच आहे तळलेल्या पदार्थात. टिपिकली तळलेल्या पदार्थात 30% तेल असतं. कारण काय होतं, पाणी पण उडून जातं. आणि तळण्याची प्रोसेस कशी आहे बघ. आता समजा आपण बटाटे वडा डोळ्यासमोर घेऊया. वडा मी बनवला काहीतरी आणि पिठात, कोणतीही गोष्ट पिठात बुडवली, डाळीचं पीठ सर्वसाधारणपणे, त्याच्यात पाणी घातलेलं आहे. सो आता ते तळणीचं तेल मी गरम केलं आहे आणि हे पाणी मला उडवून टाकायचं आहे, म्हणजे तो माझा पदार्थ कुरकुरीत होणार. आता हे पाणी उडवताना त्याला बारीक भोकं पडली आहेत, थोड्या वेळाने ते तेल त्याच्या आत जातं आणि ते मला मिनिमम गेलं पाहिजे. तुला लक्षात आलं असेल बघ की कधी कधी जिथे असं छान मोठी तळणी असते ती नेहमी पसरट असते बघ, म्हणजे त्याच्यात खूप तेल असतं बाहेर विशेषतः, आणि पटापट ते बटाटे वडे काढतात. आणि जर चांगले असतील तर ते तेवढे तेलकट लागत नाहीत. आणि घरी मात्र असं इतकं आपल्याला तेलकट वाटतं, अरे थोड्या वेळात ती तळणी अर्धी झाली, मग ते कुठे गेलं, थोडं उडून जातं पण बरंचसं माझ्या पदार्थात गेलं. म्हणजे वेळ किती आहे लागतोय माझा तो पदार्थ वडा, किती वेळ त्या तळणीत आहे ह्यावर सुद्धा त्याच्यात किती तेल जाईल. आणि ते जास्ती गेलं की ते वाईट आहे, ते कोणतंही असलं तरी तेवढं तेल गेलंच नाही पाहिजे पोटामध्ये. जेव्हा पाणी माझं बाहेर आलं तेव्हा जर मी जास्ती वेळ ठेवलं तर तेल आत गेलं आहे, म्हणजे ते टाईम मला मिनिमम करायचं आहे. दुसरा प्रश्न आहे की कोणतं तेल चांगलं. तर तळताना ते तेल म्हणजे ती कढईतलं तेल बराच वेळ, जवळजवळ अर्धा तास किंवा 20 मिनटं ते त्या गॅसवर आहे ना, सो त्याच्यात बदल होणार आहेत. त्यामुळे टेम्परेचरचं एक्सपोजर
कमी कमी नाही देऊ शकणार, पण अशा तेलाला द्यायचं ज्याच्यातले बदल कमी होणार. पण मग म्हणजे असं तुम्ही एक्झाम्पल देऊ शकाल का की मग कुठली तेल म्हणजे शेंगदाणा तेल वापरायचं तळायला सो पहिलं मी तुला सांगेन की आता बाजारात आपल्या मिश्र तेलं मिळतात. खूप जणांना हे माहिती नाही आहे. तर तुम्ही विकत घ्याल ना जेव्हा, तेव्हा तुम्ही बघा एक पूर्णपणे एक समजा सनफ्लावर असं लिहिलेलं आहे, ते मिश्र नाही आहे. पण असे ब्रँड्स आहेत की ज्याच्यामध्ये राईस ब्रँड आणि सूर्यफूल किंवा अजून पण तिसरं करडई बरोबर नाही, करडई राईस ब्रँड सूर्यफूल किंवा करडई आहे. म्हणजे इथे मला एक गोष्ट सांगायला आवडेल की आपल्या देशातला जो अन्न सुरक्षा कायदा आहे तो काही वर्षापूर्वी फक्त एकच तेल विकायला परवानगी होती आणि मग 2 तेलं एकत्र घालायला परवानगी दिली आणि आता त्यांनी तर 3 सुद्धा घालायला परवानगी दिली. म्हणजे घरात आणून मिसळणं इज नॉट अ गुड आयडिया. पण मिसळूनच मला दिलं तर त्याच्यामागे एवढा सायंटिस्टचा ताफा उभा आहे की ज्यांनी योग्य प्रकारे केलं आहे. सो ह्या अशा मिश्र तेलांमध्ये लो ॲब्सॉर्ब असे ब्रँड्स असतात बघ, लो ॲब्सॉर्ब. ह्याचा अर्थ काय, ते तुमच्या तळलेल्या वस्तूत आत मुळात जातच नाही आहे. म्हणजेच त्याच्यावर हीटनी दुष्परिणाम पण कमी होत आहेत आणि त्याची ही जी टेंडन्सी आहे की पाणी बाहेर आल्यावर ती जी होल्स आहेत त्याच्या आत जायचं. आणि हे मी स्वतः ते ब्रँड्स वापरते मिश्र तेलांचे जे लो ॲब्सॉर्ब म्हणून आहेत तळण्यासाठी पर्टिक्युलरली. सो ह्याच्या मागचं सायन्स काय आहे, तर एक स्मोकिंग पॉईंट तुम्ही शब्द कदाचित ऐकला असेल. हो आम्ही येणारच होतो तिकडे. स्मोकिंग पॉइंट तेलाचा काय आहे? नेमका स्मोकिंग पॉइंट शब्दशः जो अर्थ आहे, स्मोक म्हणजे धूर. सो तापवताना तेल धूर यायला लागला म्हणजे त्याच्या स्मोकिंग पॉईंटला आला. सो ज्याला पटकन धूर येतो ते जास्ती वेळ तळत राहिलं तर ते खराब होणार आहे. ज्याला उशिरा येतो ते तळायला चांगलं. ओके, सो लो ॲब्सॉर्ब आहे याचा अर्थच स्मोकिंग पॉईंट हाय पाहिजे किंवा जास्ती संपृक्त किंवा मोनोकडे पाहिजे, मुफाकडे पाहिजे. पुफा जास्ती नाही पाहिजे आणि पुफावालं जास्ती कच्चं खाल्लं पाहिजे. म्हणजे सो कॉल्ड हेल्दी ऑइल्स आहेत, इवन कच्ची गाडी कसलंही आणलं तर ते जितकं हीटला तुम्ही कमी ट्रीट करून जेवढं वापराल तर त्याचे फायदे मिळतील. नाहीतर मग ते दोन्ही सेमच आहे. फिल्टर्ड काय आणि काय घेतलं आणि कच्ची घाणीत तुम्ही तळत बसलात तर त्या कच्च्या घाणीचा काही नाही फायदा राहिला शिल्लक. तळणीचं तेल जे असतं तर बऱ्याचदा असं होतं की बराच काळ म्हणजे खूप जर वापरलं आपण चाटको तर ते नॅचरली घट्ट होत जातो. म्हणजे ते परत पुन्हा तळणीसाठी वापरणं म्हणजे आणखी आपल्यालाच शरीराला अनहेल्दी म्हणूयात किंवा चांगलं नाही म्हणूयात. तर मग त्या तेलाचा वापर कुठे कुठे करू शकतो आपण? आम्ही कणिक भिजवतो त्याच्यामध्ये, ते बरोबर आहे का? चांगला प्रश्न आहे. याच्यासाठी मला एक उदाहरण पहिलं आवडेल घ्यायला. पापड तळणं. पापडामध्ये पापडखार असतो त्यामुळे तुम्हाला व्हिज्युअली हा फिनॉमिना बघता येतो. तर दुसऱ्यांदा नाही, पहिल्यांदाच आता तळणी, जसं दिवाळी आहे तर आत्ताच जवळजवळ तासभर मी चकल्या करते आहे, दुसऱ्यांदा कुठे वापरण्याचं बोलते आहेस. हां, घरी 4 वडे किंवा 10 वडे करायचे तेव्हा मग दुसऱ्यांदा वापरायची वेळ येईल, कारण मी 2-3 वाट्या घातले तेल, ते काय संपणार नाही आहे 10-15 वड्यामध्ये. पण सततसुद्धा 1 तास मी तळणी करते आहे, मोठ्या प्रमाणात मला करायचं आहे. तर जेव्हा तू असे पापड तळतेस तर शेवटी तुला दिसतं तिथल्या तिथे ते असं फ्लफी जेलीसारखं होतं. मग ते उचलायचं आणि कचऱ्यात टाकायचं. पण आपण आता कमी तळलेलं आहे आणि ते चांगलं आहे त्याच्याकडे येऊया, जे आपल्याकडे रोज होतं. रोज म्हणजे निदान महिन्यातनं एकदा तरी तळण आपण काहीतरी करतो असं धरूया. सर्व रोज काही आपण करत नाही, पण ते तेल संपत नाही. मग ते कसं संपवायचं किंवा किती वेळा परत गरम करायचं, तर तुम्ही अजून एकदा फार तर वापरा आणि मग संपवून टाका किंवा ते काढून टाका आणि ते फोडणी करून पुढच्या 8-10 दिवसात संपवून टाका. म्हणजे एकदा सेकंड टाईम मी हीट करते पण ते मी कन्झ्युम करू. अच्छा, म्हणजे अजून एकदा फोडणीसाठी ते म्हणजे मी स्वतः तसं करते. ते पटकन वापरून टाकायचं पुढच्या 8-15 दिवसामध्ये. पोळी नाही मी भिजवत, कारण एकतर ना त्याच्यात ते वास पण आलेले असतात, कधी कधी तिखटपणा, हळद, आणि पोळी ही पळवाट आहे, ती परत भाजतोच आहे ना गं आपण. त्याच्यापेक्षा फोडणीला तसं कमी एक्सपोजर आहे आणि तिखट पदार्थात ते खपून जातं असं. आणि ते पड्डीशी किंवा इवन कधी कधी धिरडी बिरडी टाईपचं भिजवलं तर त्याच्यात मग त्याच्याशी ते सिमिली होतं ना चवी. तू शॅलो फ्राय करताना वापरून टाक, असं थोडंसं करून ते वापरून टाकू शकतेस. बियॉन्ड त्याच्या असेल तर नाही, किंवा एकदाच वापरलं आणि मला अजिबात नाही करत, मी बाईला देते वापरून टाक, कारण तिच्याकडे काय खूप माणसं आहेत आणि ते खूप तेल खातात आणि बाकीचं नाही खात, म्हणजे त्यांचं असं भाज्यातनं वाहत असतं, माझ्याकडे नाही. सो तिला 1 वाटी तेल मी दिलं तर ती उद्या किंवा परवा त्याचं वापर झालेला आहे.
माझ्याकडे त्या स्पीडने नाही फोडण्या होणार आहेत असं. मग आणि ते खाण्यायोग्य आहे. म्हणजे मी तिला बिन खाण्याची गोष्ट जे मी फोडणी करून वापरणार होते ते मी तिला दिलेलं आहे. जे मी नाही खाणार आहे ते नाही दिले, ते मला टाकून द्यायचं आहे. रादर खरं तर म्हणजे मग प्लॅनिंगच तशा प्रकारे करायला हवं की आज माझ्याकडे तळण आहे तर मग उद्याच शक्यतो मी असं काहीतरी धिरडी बिरडी असं हे करून शक्य तितक्या लवकर एक आठवडा. एक हे असा पण प्रश्न आहे की जे आपण आता हे कच्ची घाणी म्हणतोय किंवा आजकाल ते घाण्याचं तेल, लाकडी घाण्याचं तेल वगैरे ती खूप सध्या ट्रेंड आहे आणि खूप लोक ते घेतात चांगलं अशा ह्यांनी जास्त पैसे मोजूनही घेतात बऱ्याचदा. पण आता ते तेल जे आहे ते खरोखर अस्सल आहे की नाही, परत त्याच्यातही काय मुळात तेलामध्ये भेसळ जी असते ती अशी ओळखता येते. कच्ची घाणी व्हर्सेस रिफाईंड तेल, तर रिफाईंड तेल हे नक्कल नसतं. तेलात जे खराब होणारे पदार्थ आहेत ज्याच्यामुळे ते खराब होतं आणि काही गम्स वगैरे ते काढलं जातं. त्या ह्याच्यात त्याचा रंगही नष्ट होतो, कारण प्रत्येक तेलाला स्वतःचा एक रंग असतो बघ. त्याचा रंगही नष्ट होतो, त्याचा वासही नष्ट होतो आणि प्रत्येक तेलामध्ये एक स्वतःची, ज्याला अँटीऑक्सिडंट म्हणतो, ते तेल खराब होऊ नये म्हणून तिळामध्ये तर अगदी मोठ्या प्रमाणात असतं. ते मुळात असतं. तेव्हा जेव्हा कच्ची घाणीच आपण काढतो, मग ती घाणी जर लाकडाची आहे तर चांगलं आहे ना, कॉन्टॅक्ट नाही झाला मेटलशी. अगदी पूर्वी बैलाचा जो घाणा होता तो लाकडाचाच होता. इवन उसाचा रस लाकडावर काढायचे, मेटलचा कॉन्टॅक्ट नाही. आवळ्यासाठी सुद्धा मेटल कॉन्टॅक्ट नसला पाहिजे उत्तम च्यवनप्राशसाठी, असं आयुर्वेदात म्हटलेलं आहे. जेव्हा तुम्ही रिफाईंड घेता तेव्हा ते भेसळ नाही आहे. कच्ची घाणीचं जिथे विक्री होते त्या मधल्या काळात भेसळ होऊ शकते. म्हणजे तुम्ही दुकानदाराकडनं घेताय जे बॉटलमध्ये घातलेलं नाही आहे. पण हल्ली असं जवळजवळ नाही आहे. पूर्वी तो ऑइल डेपो असा कॉन्सेप्ट होता की तो माणूस फक्त ऑइल विकायचा आणि मोठ्या 15-15 लिटरचे त्याच्याकडे असायचे आणि छोटे लोक विकत घ्यायचे. तिथे स्कोप होता त्याला भेसळ करायला. पण आता हे कच्ची घाणीवालेसुद्धा अर्धा लिटर, 200 ml, 1 लिटर टाईपचं त्यांचं पॅक्ट येतं ना, त्यामुळे त्याच्यात भेसळ होणार नाही आहे. पण हे ते लवकर खराब होतं, हे तुझ्या लक्षात आलं आहे का? मे बी त्यातलं म्हणजे ते घटक हे केलेलेच नाही आहेत ना, म्हणजे ट्रीट केलेले नाही आहेत म्हणा किंवा प्रोसेस नाही आहेत. बरोबर आहे. म्हणजे प्रोसेस सुरू का झाली? रिफायनिंग ऑफ ऑइल हे मानवाला का सुचलं? ते खराब होतं म्हणून एका महिन्यात. आता वर्षभर मला तीळ मिळत आहेत का? नाही. वर्षभर मला शेंगदाणे मिळत आहेत का? नाही. मग मी नंतर कोणतं खाऊ? मग मला टिकायचं आहे. मग मला टिकायचं आहे म्हणून रिफाईनचा अर्थ काय आहे? रिफाईन करणं म्हणजे मी त्याला फाईन करते आहे. मी त्याच्यात काहीही घालत नाही आहे. मी त्यातलं काही जे प्रॉब्लेम चाइल्ड आहे त्याला वेगळं करते. म्हणजे काय प्रॉब्लेम चाइल्ड इन द सेन्स नटोरियस मॉलिक्युल्स जे डिग्रेड होतील. पण हे करताना गुड मॉलिक्युल्स पण काढते, कारण मी फक्त तेल शिल्लक ठेवते. त्याचं काय मुफा पुफा सफा काय आहे मी काही हात लावत नाही आहे. ते निसर्गाने बनवलं आहे. पण त्याच्यात जे रंग आहे, रूप आहे, वास आहे, गुड म्हणजे अँटीऑक्सिडंट आहेत, पण बॅड म्हणजे गम्स आहे, मी ते सगळं आपलं प्रोसेसमध्ये बाहेर काढते आहे. मग नुसतं तेलाचं मिश्रण जे त्या मूळ ह्याच्यात होतं तेच घातलेलं काही नाही आहे. पण मिक्स ऑइल ज्याला म्हणतो ते ब्लेंड आहे. ती मी 2-3 प्रकारची ऑइल्स घेतली आहेत. ती रिफाईंडच घेतली आहेत म्हणजे काहीच खराब होणार नाही. मी ठराविक प्रपोर्शनमध्ये मिक्स केली आहेत, ज्याचा मला रिसर्चमध्ये मला असं माझ्या लोकांनी दाखवलं आहे वैशिष्ट्यपूर्ण आहे, ज्याच्यामुळे ॲब्सॉर्ब कमी होईल. जसं की राईस ब्रॅन ॲब्सॉर्ब होत नाही, पण 100% राईस ब्रॅन बरोबर त्याला त्याचे प्लस मायनस आहेत. ते हायर मॉलिक्युल आहे. मला सनफ्लॉवरचे पण बेनिफिट हवेत, पुफ्फाचे, मे बी मला तिळाचे पण बेनिफिट हवेत, किंवा मला अजून काय करडईचे बेनिफिट हवेत, पुफा जास्ती आहे. दॅट्स वाय आय एम मिक्सिंग इट. पण ते सगळं मिळून मला रिफाईंडच तेल आहे, ते डबल फेटर नाही आहे. सो इट हॅज इट्स ओन प्लसेस मायनसेस ना. त्यामुळे कच्ची घाणी तुमचा वापर होत असेल तरच करा. ते येऊन खराब झालं आणि फेकून दिलं तर काय उपयोग आहे? किंवा खराब झालं तरी मी 1000 रुपयाने आणलं म्हणून वापरलं तर ते जास्त डेंजरस आहे माझ्या दृष्टीने. छोट्या बाटल्या आणा, वापरून टाका. असं तेल साठवताना नेमकं कशा प्रकारे साठवायला पाहिजे? एक म्हणजे बेस्ट बिफोर लिहिलं आहे ते आपण त्या पॅकला वापरायचं आहे, नाहीतर आपण घ्यायचंच नाही आहे. ते 6 महिने असतं. कच्ची घाणी वगैरे असेल तर 1च महिना असतं. कुठचंच फूड सूर्यप्रकाशात ठेवू नये. जर आपल्याकडे सकाळी खूप प्रकाश येत असेल तर तिथे काही स्टोअर करू नये. ना कांदे बटाटे, ना तेल, ना काहीच खाद्यपदार्थ, ना फळं. तेल हे कधीच उजेडात नाही ठेवायचं. पण तो आत्ता बोलता बोलता काचेची बाटली म्हटलंस तर मी पण तेच करते. सो कमिंग बॅक टू दिस क्वेश्चन, जेव्हा टेट्रापॅकमध्ये होतं तेव्हा ते जेव्हा तुम्ही कापता ते काढूनच ठेवायला पाहिजे. तुम्ही त्या खोकड्यात ठेवूच शकणार नाही आहे. पण आता ऑलमोस्ट गेलं, कारण ते महाग पडतं आणि आता अनेक चांगले
अल्टरनेट मटेरियल आलं की 5 लेअर वगैरेची गरज नाही आहे, पण कॉम्पोजिट आल्यामुळे आता फ्लेक्सी बॅगच 1 लिटरच्या असतात. बरं तेल हलकं असतं, म्हणजे 1 लिटर म्हणजे 1 किलो नव्हे, पाणी 1 लिटर म्हणजे 1 किलो, दूध 1 लिटर म्हणजे 1 किलो, कारण दूध म्हणजे जवळजवळ पाणीच असतं. पण तेल 1 लिटर म्हणजे 1 किलो नाही. नीट वाचा 788 वगैरे किंवा 820 वगैरे असलं काहीतरी लिहिलेलं असतं. असो, सो ते 1 लिटर कपॅसिटीच्या ह्याच्यात आहे. तर जेव्हा विकत आणाल तेव्हा तसंच ठेवा. ज्या दिवशी काढाल त्या दिवशी एक आपली वापरायची बाटली असते किंवा काहीतरी कावळा चिमणी काहीतरी असतं, त्याच्यात टाका. ते काय पूर्ण त्याच्यात मावणार नाही. उरलेलं एका काचेच्या बाटलीत ठेवा. मी तसं करते. मोठ्या तोंडाची काचेची बाटली असते ना, त्याच्यात ठेवायचं काढलेलं. आणि ते आता सारखं लागणार नाही आहे, तर चक्क मी खाली कुठेतरी थंड जागी ठेवते. आपल्याला कुठेतरी अशी असते बघ जागा आलेली कपाटात म्हणा, याच्यात इवन तुमच्याकडे बंद कपाट असेल ना, तर त्याच्या खालच्या मजल्यावर, म्हणजे वापरातलं फक्त ओट्यावर ठेवायचं 200 ml वगैरे. त्या खालच्या याच्यावर, म्हणजे त्याच्यावर डायरेक्ट सूर्यप्रकाश कधीच पडता कामा नये. पॉलिमरायझेशननी स्पॉइलेज आहे तेलाचं, तर त्याला सूर्यप्रकाश आणि उष्णता, आणि जेव्हा ऊन पडतं तेव्हा एक प्रकारे ते तापवता पण आहे तुम्ही 40-50 डिग्रीला कारण नसताना. सो त्यातले जे पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, समजा अँटीऑक्सिडंट आहेत, ते रिफाईंडमध्ये सुद्धा नंतर घातलेलं असू शकतं खवट होऊ नये म्हणून. आणि कच्च्या घाणीत तर मूचं तुम्ही मेंटेन केले, त्याला तर कलर आहे. तर थंड, कोरडी आणि काळोखी जागा, जशी सगळ्या औषधांना असते, औषधांच्या बाटल्याला नेहमीच असतं, स्टोअर इन कूल अँड डार्क प्लेस. आज इथे आपण या विषयावर तेल, खाद्यतेल मुख्यतः या विषयावर इथे बरंच डिस्कशन झालेलं आहे, अगदी डीपमध्ये, म्हणजे अगदी पिळून त्या विषयाचं तेल काढलेलं आहे आपण असं म्हटलं तरी चालेल. पण याच्यामधनं सगळ्या प्रेक्षकांना नक्कीच कुठल्या ना कुठल्या स्वरूपाची उपयुक्त माहिती मिळाली असेल याची आम्हाला खात्री आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.